काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागलेली आहे आणि काँग्रेसनं सामान्य कार्यकर्ता असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या खांद्यावरती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आता सोपवली आहे। दरम्यान मी टीकाकारांना उत्तर देत बसण्यापेक्षा जातीपातीचे राजकारण संपवून काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न करणार, राज्यामध्ये काँग्रेसला चांगले दिवस येणार असा विश्वास सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलाय। आणि यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका सुद्धा केली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं जे ओजस्वी नेतृत्व आहे त्यांचा या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन आणि सल्ला घेतला जाईल। जे काँग्रेसचे जे कार्यकर्ते ग्रासरूट वर्कर आहे त्यांची काय भावना आणि त्यांच्या काय सूचना आहे त्याचा देखील मी येणाऱ्या आठवड्यामध्ये विचार करेल आणि या दोन्हींना सोबत घेऊन एक रूपरेषा ही ठरवल्या जाईल। मात्र हे सर्व करत असताना आज पुरोगामी महाराष्ट्राला जातीवादाचा धर्मांधतेचा कुठेतरी शाप लागलेला आहे। सत्ता येत जाईल जात राहील, मात्र जो कोर ऑफ द नेशन, जो सोल ऑफ द नेशन, जी आपली लिगसी आहे, जो आपला संस्कार आहे, जे आपल्या परंपरा आहे, त्या परंपरांना संस्कृतीला कुठेतरी ठेस लागते। त्यामुळे सत्ता येईल जाईल, मात्र सद्भावना जी आहे ही वृद्धिंगत झाली पाहिजे। हा देखील येणाऱ्या काळात काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून प्राधान्यक्रम राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।